खोपटा कोपरुली रस्त्यावरील साईड पट्ट्या खचल्याने अपघातांची मालिका सुरू. खोपटा पूल कोपरुली या रस्त्यावरील साईड पट्ट्या खचल्याने रात्री अपरात्री अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्त्यांवर वारंवार वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होऊन प्रवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटी NHAIचे अधिकारी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. JNPA बंदरामुळे उरण पूर्व विभागाच्या परिसराचा कायापालट झपाट्याने होत आहे. त्यामुळे या परिसरातील दळणवळणाची सोय उत्तम असावी यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिरनेर कोपरुली खोपटा पूल या रस्त्याच्या कामासाठी नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटीकडून सुमारे 3,75,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र संबंधित कार्यालयाचे अधिकारी व ठेकेदार यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या डोळ्यात धूळफेक करून सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करून निधी हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होऊन साईड पट्ट्या खचल्या आहेत. त्याचा त्रास हा अवजड वाहन व प्रवासी वाहन चालक यांना सहन करावा लागत आहे. त्यातच सदर रस्त्यावर रात्री अपरात्री वारंवार अपघातांची संख्या वाढली असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तरी सदर अपघातास प्रवाशांचा नाहक बळी जाण्याची वाट न पाहता उरणचे आमदार महेश बालदी यांनी नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर.